नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. तुम्ही पाहत आहात विदर्भ न्यूज 365. महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे नांदगाव खंडेश्वर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्ष जयश्री बावणे. तुमचं खूप खूप स्वागत आहे महिला विशेष या कार्यक्रमामध्ये. खरं तर पाहायला गेलं तर नांदगाव खंडेश्वर येथील शहरातील सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व एकंदरीत तुम्ही करता आहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून. तर कुठून तुम्हाला असं सुचलं की मी या फील्डमध्येही येऊ शकते किंवा मी यामध्येही कार्य करू शकते? नाही, असं काही माझं स्वप्न वगैरे नव्हतं. राजकारणाचा पिंड माझ्या माहेरीही नव्हता आणि सासरीही नव्हता, परंतु सामाजिक कार्य करण्याची आवड दोन्ही कुटुंबामध्ये होती. अच्छा. हां, आणि त्यामध्ये कसं विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांना जास्तच आवड होती सामाजिक कार्य करण्याची, त्यामुळे त्यांनी मला या सामाजिक कार्याकडे वळवलं. तुमचे मिस्टर तसे काय करतात, त्यांचं काय नाव आहे? माझे मिस्टर प्राध्यापक आहे MCBC आणि त्यांचं नाव चंद्रशेखर बावणे आहे. त्यांचं तुम्हाला नेहमी सपोर्ट होतं की म्हणजे राजकारणामध्ये जा आणि कार्य कर असं? हो, त्यांना कसं म्हणजे नुसतं बा तू गृहिणीचंच काम करू नको, तर त्यापेक्षा वेगळं काहीतरी कर अशी त्यांची इच्छा होती. कारण बरेचदा आपण पाहतो की पुरुष मंडळी जी असते स्त्रियांचे, खास करून जो नवरा असतो त्याचं असं म्हणणं असतं की तू घरची जबाबदारी चांगली सांभाळ, है ना, मुलाबाळांना सांभाळ, बाहेरचे जे काम आहेत ते मी करतो. तर असं तुम्हाला कधी आढळलं नाही? नाही, माझ्या मिस्टरांना तसं अजिबातच वाटत नव्हतं. त्यांना वाटत होतं का घरापेक्षाही काहीतरी वेगळं जग आहे आणि हिला त्याची आपण आवड निर्माण करून दिली पाहिजे, कारण का ही ते काम करू शकते. आणि जेव्हा मग नवऱ्याकडून असं सगळं तुम्हाला माहीत पडत होतं की नवऱ्याच्या अशा इच्छा आहे, तेव्हा तुमच्या मनाची इच्छा होती? हो, मी तशी आधीपासून लहानपणापासूनच मला सामाजिक कार्याची आवड होती, कारण का माझ्या माहेरी खूप माझ्या वडिलांकडून खूप सामाजिक कार्य घडले असे समाजासाठी. वडील काय करत होते? माझे वडील डॉक्टर आहेत. अच्छा. आणि बाकी कसं कुटुंब होतं, आई बहीण भाऊ वगैरे? छोटंसंच कुटुंब होतं. आम्ही दोघी बहिणी होत्या. 2 बहिणीपैकी मी मोठी आहे आणि एक लहान बहीण आहे, तर ती काही एवढी सोशल वगैरे नव्हती. ती म्हणजे कसं जे सांगेन आपण तेवढंच करण्यापुरती होती ती. पण आमच्या दोघी बहिणींचं खूप पटत होतं मैत्रिणींसारखं. कधी भांडणं वगैरे नाही, केव्हाच नाही, अजिबात नाही, बिलकुल मैत्रिणीसारखं राहिलो आणि आताही आम्ही तसंच राहतो. आणि आई वगैरे? आई गृहिणीच आहे माझी, पण माझी आई पण खूप सामाजिक आहे. खरं पाहिलं तर आपण म्हणजे स्त्रियांच्या सगळ्यात जवळची व्यक्ती ही आई असते. तुमच्या आईचं वैशिष्ट्य एखादं, किंवा मला आईतला हा गुण खूप जास्त आवडायचा? माझ्या आईचा गुण असा चांगला आहे की तिने मला बालपणापासूनच स्वयंपाक करता करता शिक्षणाचे धडे दिले. ती स्वतः जेव्हा स्वयंपाक करत होती, पोळ्या करत होती, तेव्हा मला ती जवळ बसूनच शिकवत होती अगदी. त्यामुळे मला शिक्षणाची आवड लागून गेली. आणि सामाजिक कार्य जर म्हटलं तर माझे वडील डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडे कशी पेशंटची खूप गर्दीच राहायची ना, त्यामुळे मग त्यांच्याशी कसं रुळण्यात आमचा वेळ कसा जायचा आम्हाला कळतच नव्हतं अजिबात. जसं तुम्ही सांगितलं की आई शिक्षणासोबतच स्वयंपाकासोबतच शिक्षण पण धडे द्यायची. कधी असं व्हायचं की हे काम तुला जमत नाही, ते काम करता येत नाही, नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय होईल? नाही, असं माझ्या आईने कधीच माझ्यावर जबरदस्ती कामाची लादलेली नाही, कारण की तिचं कसं होतं का तू तुझं जे वय आहे त्या वयाप्रमाणे तू तयार हो. मात्र आपण बऱ्याचशा कुटुंबात पाहतो की लहानपणापासूनच अगदी मुलींना सांगितलं जाते की तू कधीतरी एखाद्याची बायको असणार आहे, सून असणार आहे, आणि तुला हे जे सगळं घरकाम वगैरे हे यायलाच पाहिजे. तर हे कितपत योग्य वाटतं? नाही, अशा प्रकारचं आमच्याकडे काही होतच नव्हतं, कारण का माझ्या बाबाचा पिंड असा होता की ज्या वयात जे मुलांचं कसं शिक्षणाचं वय असते ते त्यांना जगू दिलं पाहिजे आणि विशिष्ट वयात आल्यावर ते स्वतःच करतात. तर म्हणजे असे त्यांना हे होती, जाणीव होती त्या गोष्टीची, त्यामुळे त्यांनी माझ्यावर असं काही कुठल्याच प्रकारचं बंधन वगैरे लादलं नाही. आणि मग जेव्हा लग्नाचा विचार घरात सुरू होता तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं, की म्हणजे भीती होती की एक उत्साह होता? कसं ते वातावरण होतं? नाही, मला असलं म्हणजे कसं काही असं वाटतच नव्हतं अजिबात. लग्नाबद्दलही काही वाटत नव्हतं, कारण का माझे जे सासरे होते, म्हणजे ज्या घरी मी सून होऊन जाणार होती ते सासरे माझ्या बाबाचे मित्रच होते. ते शिक्षक असताना पापडच्या शाळेवर होते. मग तेव्हापासून माझ्या बाबांची आणि माझ्या सासऱ्यांची मैत्री झाली होती. आणि तुम्ही त्यांना ओळखून होते? ओळखून होतो. तर त्यामुळे मला असं काही वाटलं नाही, लग्न जुळणं असं म्हणजे काही असं वाटलंच नाही मला. त्यांचा जो मुलगा होता, जो तुमचा नवरा आहे, तर त्यांच्याशी तुमची ओळख होती आधी? नाही, अशी काहीच ओळख वगैरे नव्हती. मग लग्नानंतर कसा संसार सुरू झाला? लग्नानंतर कसं इकडे माझ्या सासरी मला खूप क्वालिफाईड घर मिळालं. सासू सासरे सगळे नोकरीवर, माझे मिस्टर पण प्राध्यापक होते, माझ्या दोन्ही नंदा पण नोकरीला होत्या. लहानी ननद BSc B.Ed शिक्षिका आहे धानोऱ्याला, आणि मोठ्या ननद आहे त्या लेक्चरर होत्या दहीहंड्याला.
आणि दोघी नंदा मला त्यांच्या बहिणीप्रमाणेच मला वागवत होत्या. त्यामुळे मला मी या घरात सून आहे असं मला कधीच वाटलं नाही. खरं तर म्हणजे आपण पाहतो की सासरी गेल्यानंतर जर महिलेला सपोर्ट केला, जसं सासूनी सुनीशी आई म्हणून वागलं, नंदिनी बहीण म्हणून वागलं आणि त्या येणाऱ्या मुलीने ही आई समजलं सासूला, तर हे जे घरचं वातावरण असतं सासरचं, ज्याला आपण सासर म्हणतो, हे अगदी माहेर बनून राहतं. तुम्हाला आता किती मुलं आहेत, म्हणजे किती मुलांची आई तुम्ही आता, आणि ती जबाबदारी कशी तुम्ही सांभाळता? मला आता 2 मुलं आहेत आणि एक मुलगा माझा BE झाला आहे. IAS क्लासेस वगैरे करून झाले, पण सध्या नोकरी लागायची आहे. आणि छोटा जो आहे तर तो लॉ झालेला आहे, 4th इयरला आहे यावर्षी. आणि मग हे सगळं सामाजिक काम तुम्ही करता, राजकारणात तुम्ही आहात, मग मुलांना घरच्यांना वेळ देऊ शकता? तर हे सगळं माझ्या मिस्टरांमुळेच मी करू शकते. तुम्ही घरच्यांना वेळ देता? हो, घरच्यांना वेळ द्यावाच लागतो. काही तक्रारी असतात त्यांच्या की? नाही, तक्रारी म्हणजे तक्रारी करण्याच्या पद्धतीचं आमच्या घरचं वातावरणच नाही. सगळे स्पेशल लाईफ जगतात, त्यामुळे तक्रारीची काहीच हेच नाही आमच्याकडे. मुलींना जसं आपण पाहतो की त्यांचा पहिला गुरु आई असतो, आई त्यांचं संगोपन करते, तर मुलांना जे एक आयुष्य असतं त्याचं मुलीचं असतं, तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करताना कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात घेता आणि त्यांना कसं मार्गदर्शन असतं तुमचं? मुलांना मार्गदर्शन जर म्हटलं तर आमच्याकडे कसं कामं झाले की सगळे वाचनाचा खूप छंद आहे सगळ्यांना. जो तो आपल्या वाचनात व्यस्त असतो, त्यामुळे ते मुलं ते वाचन करता करता आपोआपच तयार होतात. म्हणजे त्यांना अशी स्वतःहून वळण लावण्याची वगैरे काहीच गरज वाटत. तर आपण पाहतो की तरुण मुलं मुली वेगळ्या दिशेने पाऊल टाकतात, संगतीत राहून असो किंवा आजूबाजूचं वातावरण असो. पण बरेचदा पाहतो की मुली कधीतरी घरच्यांच्या परवानगीशिवाय लग्न करतात किंवा मुलं ऍसिड सारखा प्रकार एखाद्या मुलीवर अवलंबतात, बलात्कारासारखे आपण पाहतो. तर या सगळ्या घटनेला आपले मुलं बळी पडू नयेत यासाठी तुम्ही कोणती काळजी घेता? आम्हाला तशी काळजी घेण्याची गरजच वाटत नाही, कारण का त्या दृष्टीने आमची मुलं आम्ही वाढवलेलेच नाही आहे. ते अशा वातावरणात तयार झाले की वाईट पाऊल उचलेल अशी आम्हाला अजिबातही चिंता वाटत नाही त्यांच्याबद्दल. मात्र बाकीच्या या गोष्टी समाजात चाललेल्या आहे, स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार, हे पाहून मनाला कुठेतरी एक शोकांतिका वाटते, तेव्हा तुम्ही काय विचार करता त्यावर? तर हे एवढं जे अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत ना तरुणींमध्ये, तर यावर आई वडिलांनी समुपदेशन आपल्या मुलांना करणं हे फार जरुरीचं आहे. त्यामुळे मग मुलं कसे हे बाललैंगिक अत्याचारासारखे वगैरे गुन्हे घडणार नाहीत. आणि खरं तर आपण पहिल्या नांदगाव खंडेश्वर या शहराच्या तुम्ही म्हणजे महिला अध्यक्ष आहात, तर महिलांना प्रेरणा मिळेल असे तुमच्या हातून आजपर्यंत काय कार्य झालेत? महिलांना प्रेरणा मिळेल म्हणजे मी त्यांना असे सोबत बसूनच माझे विचार सांगते आणि त्याप्रमाणे माझ्याप्रमाणे त्या तयार होतात, असा मला खूप अनुभव आलेला आहे. पण नेमके असं कार्य कोणते तुम्ही प्लॅन्स वगैरे योजना वगैरे आखल्यात की गावात आपण हे करू ते, जसं महिला बचत गट वगैरे असतात, इन्व्हॉल्वेशन काय असतं तुमचं? आता महिला बचत गटांसाठी म्हटलं तर काल परवालाच मला माननीय खासदार सुप्रियाताई सुळेंचा फोन आला की आपण तालुका स्तरावर बचत गटांच्या महिलांकरिता कार्यक्रम लावू म्हणून. तर ती मी बचत गटांची यादी मिळवण्यासाठी BDO ऑफिसला गेले होते. आता नंतर आम्ही ठरवणार आहे. अशा प्रकारचे तुमचे कार्य सुरू असतात. मात्र महिलांचा पाहिजे त्या प्रमाणात रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो? हो, बऱ्याच महिलांकडे घरची परमिशन नसते. नाही, तरी पण आपण सांगितल्यानंतर त्या महिला वेळेवर येतात. हो, त्या कार्यक्रमापुरत्या त्या येतात. आणि मग हे असे अत्याचार वगैरे घडले तर आम्ही निवेदन द्यायला जातो, तहसीलदारांना देतो, पोलीस स्टेशनला देतो. अशा प्रकारे आम्ही सामाजिक कार्य करत राहतो. आणि महिलेमधून म्हणजे राजकारण असो वा इतर कुठलंही क्षेत्र असो, कोणत्या महिलेला तुम्ही आदर्श मानता आणि त्यांना फॉलो करता? आदर्श मानायचं झालंच तर आमच्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे ह्याच आमच्या आदर्श आहेत. त्यांच्यातली कोणती गोष्ट तुम्हाला फार जास्त आवडते? त्यांच्यातली म्हणजे त्या खूप मनमिळाऊ आहेत, सर्वांना घेऊन चालतात. आणि आपण आपल्याला जर काही सांगायचं असलं त्यांना तर त्या आवर्जून त्या गोष्टीवर विचार करतात आणि परत आपली हे घेतात, विचारपूस करून त्याच्यावर त्या निर्णय देतात. त्यांच्याशी तुम्ही भेटला आहेत कधी म्हणजे असं? हो, बरेचदा भेटलो आहेत. आणि तेव्हा असं ऊर्जा वगैरे काही येतं? कारण आपण नेहमी पाहतो की ज्यांना आपण फॉलो करत असतो, जे आपले आदर्श असतात, त्यांच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर आपल्यामध्ये एक वेगळी एनर्जी येते. तेव्हा तुमचा काय अनुभव असतो जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे फिगर जर असा ऍक्च्युअल आपण पाहिला तर आपल्यालाही अशी उमेद येते की यांच्याच प्रमाणे आपणही तयार व्हावं. आणि त्या जे सामाजिक कार्य करत आहेत तेवढ्या उच्च पदावर गेल्या, तसं आपणही एखाद्या वेळी व्हावं अशी मनातून इच्छा वाटते. आणि तुमच्या फॅमिलीमधून म्हणा किंवा समाजामधून कधीतरी तुम्हाला असा विरोध करण्यात आला किंवा एक महिला म्हणून तू नको बाहेर निघू, कारण समाजातील ते आपण म्हणतो ना की समाजात ते 4 लोक काय म्हणतील, तर असे 4 लोक तुम्हाला आयुष्यात भेटले?
नाही, असे 4 लोक मला भेटले नाहीत आणि जर भेटलेही असतील तर असं काही माझ्या दृष्टीस पडलं नाही. म्हणजे मी त्याकडे लक्षच दिलं नाही अजिबात. मी माझे कामं करत राहिले. आतापर्यंत जो तुमचा प्रवास आहे आणि तुम्ही जे आता आहात, जे काही तुमची स्वतःची ओळख आहे, तर यासाठी तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात जास्त महत्त्वाचं कोण आहे, कोण ठरलं तुमच्या या यशासाठी? या यशासाठी माझ्या मिस्टरांचंच पाठबळ आहे मला. त्यांनीच मला एवढं समोर आणलं, नाहीतर मी एक साधी गृहिणी म्हणूनच कार्यरत होते आतापर्यंत. अच्छा. आणि आपण पाहतो की काम आपण कुठलंही करत असो स्त्रिया, तर त्यांना किचन लागलंच आहे. तर तुम्हाला किचनमध्ये काय बनवायला आवडतं, खायला आवडतं? मला तसं सगळेच पदार्थ बनवायला आवडतात. पण तुमच्या घरच्यांना, फॅमिलीला की माझ्या हातचा हा पदार्थ खूप जास्त आवडतो? पुरणपोळी, सँडविच, आणि या व्यतिरिक्त आणखी किचन किंवा स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त तुमच्या काय आवडीनिवडी आहेत, छंद आहेत? मला ब्लाऊज शिवणे, ड्रेस मेकिंग आणि विणकाम वगैरे खूप आवड आहे मला. तुमचे ब्लाऊज वगैरे तुम्ही स्वतः शिवता? हो, मीच शिवते. म्हणजे एकंदरीत खर्चही वाचतो आणि आपल्या आवडीप्रमाणे शिवल्या जातात. आणि वाचनाची तर आवड तुम्हाला आहे. वाचनामध्ये लेखक म्हणून तुम्हाला कोण जास्त आवडतं? पु ल देशपांडे आणि मृत्युंजय कादंबरी वगैरे असे पुस्तक वाचते. पु ल देशपांडेच्या लेखनामधलं तुम्हाला म्हणजे काय नेमकं आवडतं की त्यांच्या लेखनामध्ये हा जास्त प्रकार असतो आणि म्हणून तुम्हाला जास्त आवडतं? त्यांच्या कविता वगैरे मला खूप आवडतात. आता ते लेखनाचं काही मला एवढं आता आठवत नाही आहे. आता एवढ्यात कसं वाचनच कमी आहे ना घरगुती म्हटल्यानंतर. तर त्यामुळे आता मला ते काही एवढं आठवत नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही शहरामध्ये फिरता महिलांना एकत्रित करण्यासाठी, म्हणजे जेवढ्या महिला आहेत तेवढ्या तुमच्यासोबत असतीलच, मात्र आणखी यामध्ये वाढ व्हावी यासाठी जेव्हा तुम्ही महिलांना एकत्रित आणण्यासाठी हे करता, तर तेव्हा काही प्रॉब्लेम्स, अडचणी जातात? हो, येतात ना, खूप प्रॉब्लेम्स येतात. आधी आलेल्या महिला त्याच्यातून बाहेर पडण्याच्या बेतात असतात, मग परत दुसऱ्या जमा करावं लागतात. मग दुसऱ्या जेव्हा जमा करतो तेव्हा सहज शक्य नसतं, कारण कुठलंही काम आपण पाहिलं तर कठीणच आहे. महिलांना त्यांना त्यांच्या उंबरठ्याच्या बाहेर आणणं हे खरं तर एक खूप म्हणजे वेगळं कार्य आहे. आणि यासाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम्स जातात? त्यांच्या घरचे नाही म्हणतात की त्यांना काय समस्या असते? ते म्हणजे घरगुती महिला म्हटलं की त्या कशा संपूर्ण वेळ घरकामात घालवतात, त्यामुळे त्यांना बाहेर निघण्याची कशी इच्छाच नसते, मनातूनच इच्छा नसते, पण त्यांना तसं तयार करावं लागतं मला, आणि तेव्हा त्या मग येऊ शकतात माझ्यासोबत. आणि मग त्यांना कसं तयार करायचं, तर हे तुम्ही कसं जमवून घेता? म्हणजे तुम्हाला हे याबद्दल कोणी सांगतं, मार्गदर्शन वगैरे करतं? हो, मी त्यांना म्हणजे माझे अनुभव सांगते मी त्यांना, मी कशा प्रकारे बाहेर पडते, कसं काय ऍडजस्टमेंट करते, तर मग त्यांच्या लक्षात आलं की आपण त्याप्रमाणे तयार होतात. आणि बऱ्याचदा महिला तुमच्याकडे समस्या घेऊन येत असतील की माझा नवरा नाही म्हणतो, माझ्या घरचे नाही म्हणतात, किंवा हे प्रॉब्लेम्स आहे, ते प्रॉब्लेम्स आहे, मग तेव्हा तुम्ही कसं त्यांना हे करता? नाही, त्या तसे प्रॉब्लेम्स वगैरे काही सांगत नाही, त्यांची मनातून इच्छा असते, परंतु त्या तसं धाडसच करत नाही बाहेर निघण्याचं. आणि अनेक स्त्री आपण पाहतो की ज्यांना करायची इच्छा असते, जसं तुम्ही म्हटलं आता, मात्र ते धाडस करत नाही, किंवा आजूबाजूच्या ज्या काही कारणं असतात त्याच्यामुळे ते निघू शकत नाही. माझ्या घरचे नाही म्हणतात, 4 लोक काय म्हणतील, किंवा मी करू शकेल की नाही हा त्यांना आत्मविश्वास नसतो. कारण जसं तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं मार्गदर्शन मिळालं तसं प्रत्येकालाच मिळतं असं नाही. मात्र या ज्या महिला ज्या काहीतरी होतकरू हे करू पाहतायत, मात्र ते करू शकत नाही, बाहेर निघू शकत नाही, तर यांच्यासाठी तुम्ही आमच्या विदर्भ न्यूजच्या माध्यमातून काय संदेश द्याल? त्यांच्यात जी कमकुवत आहे ते आम्ही गोष्टी करून किंवा त्यांना तयार करून असं तयार करते मी, आणि मगच त्या तयार. मी तुम्हाला असं विचारलं की अशा ज्या महिला आहेत, ज्या होतकरू आहे, ज्यांना खरंच काहीतरी करण्याची इच्छा आहे, धडपड आहे, मात्र त्या निघत नाही बाहेर, कुठेतरी मी करू शकेल की नाही या विचारानेच त्या आतमध्ये बसतात, तर यांना तुम्ही बाहेर निघणं किती महत्वाचं आहे हो ते त्यांना समजावून सांगावं लागते की तुम्ही जर बाहेर निघाले तर तुम्हाला जगाची ओळख होईल, माणसाशी, प्रत्येक अधिकाऱ्याशी कसं वागायचं ते तुम्हाला समजेल, तुम्हाला चांगले अनुभव येतील, तुमची हिंमत वाढेल, आणि तुम्हाला बाहेरचे जे कामं आहे सोशल असे सामाजिक करण्याचे, तर ते कसं तुम्ही सहज करू शकाल. हो, आणि ज्या आता महिला आपण पाहतोय, वातावरण बिघडलेलं आहे, अनेक महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की तुम्ही कसं स्वतःला प्रोटेक्ट करू शकता किंवा सतर्क राहू शकता? तर त्यांना मी हेच सांगू शकते की अन्यायाविरुद्ध तुम्ही असं बंड ठोकून उठले पाहिजे, आणि हिंमत पक्की करून तुम्ही जर न्याय मागितला तर तुम्हाला नक्कीच मिळेल. नाही, पण न्याय मिळण्याच्या आधीच आपण सतर्कता कशी बाळगली, म्हणजे आपल्यावरती वेळच येऊ नये. त्याकरिता तुम्हाला कसं असं मजबूत होणं महत्त्वाचं आहे.
आणि त्यांच्यात जो आत्मविश्वास कमी असतो त्यामुळेच त्या घाबरतात. आणि काही काही प्रसंग जर त्यांच्यावर असे घडले लैंगिक समस्येचे वगैरे तर त्या भीतीपोटी सांगत नाही. त्यांना वाटते आपली बदनामी होईल, त्यामुळे त्या दडपून ठेवतात. अच्छा, तर ते अगदी चुकीचं आहे त्यांचं. म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही स्वतःमध्ये तयार असाल, आत्मविश्वास असेल आणि एवढं सगळं असूनही जर एखादी घटना तुमच्यावर घडतेच आहे तर ती न लपवता तुम्ही ती मांडा, समोर मांडा, त्याच्यावर कुठेतरी तोडगा निघतोच. आणि ही एवढी सगळी काळजी आज महिला जागतिक दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना सांगतोय की तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला, तुमचा मौल्यवान वेळ दिला आणि आमच्या दर्शकांसोबत जी चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.